हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी तुमच्यासोबत आज डोसा, चटणी आणि बटाट्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर आपण जसे स्टॉलवरती खातो त्याचप्रमाणे ह्याची टेस्ट आहे, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी. तर मी पहिली इथं चटणी बनवायला घेतली होती. तर चटणी बनवण्यासाठी मी इथं सुकं खोबरं, शेंगदाणे, डाळ, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, पुदिना आणि एक छोटासा गुळाचा खडा घेतला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि ते मिक्सरला त्याचं बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर मी इथं मिक्सरला अशी बारीक अशी पेस्ट करून घेतली. तर बघा अशी छान खूप अशी बारीक आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहे. जेणेकरून आपल्याला ती आपण जशी डोसा स्टॉलवरती खातो ना त्याचप्रमाणे टेक्स्चर असतं त्याचं. तर मी इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि आता फोडणी देण्यासाठी मी इथं ऑइल घेतलं होतं. माझ्याकडे ते फोडणी द्यायचं भांडं नाहीये म्हणून मी पळीमध्येच केलं. तर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी, जिरं आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि छान अशी त्याचं फोडणी बसते. तर मी असं छान फोडणी देऊन घेतली. तर बघा किती मस्त असं तडका बसलेला आहे चटणीला. तर अशा प्रकारे आपली ही चटणी तयार झालेली आहे. तर ही थंड होण्यासाठी आपल्याला आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर माझी दिवसाची सुरुवात कशी होते मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे माझ्या दिवसाची सुरुवात होती. स्वामीमय स्वामी स्वांग ऐकून माझा दिवस खूप छान आणि आनंदात जातो. म्हणून हे उठलं की मी स्वामींचे सॉन्ग लावते. तर मी आता इथं बटाट्याची भाजी बनवायला घेते. तर मी बटाटे पहिलेच उकडून घेतले होते. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हे वाटण केलेलं घातलं आहे. वाटणामध्ये मी इथं पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर घेतला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि छान असं त्याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बटाटा ॲड करायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये मॅश केलेला आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तर मी आता इथं डोसा बनवायला घेतला होता. तर मी डोसा पॅन गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं आणि इथं मी डोश्याचं बॅटर तयार करून घेतलं. तर त्याच्यानंतर थोडंसं ऑइल लावून घ्यायचं आहे तव्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे त्याच्यावर, की जेणेकरून आपला डोसा खूप असा जाळीदार होतो आणि चिटकत नाही. तर अशा प्रकारे बघा हा आपला किती छान असा जाळीदार डोसा तयार आहे. तर त्याच्यावरती आपल्याला तूप किंवा बटर टाकून घ्यायचं आहे आपल्या आवडीनुसार. तर माझ्या मुलांना इथं तूपच आवडतं म्हणून मी त्याच्यावरती असं तूप घालून घेतलं आणि बघा किती छान असा न चिटकता आपला हा डोसा तयार झालेला आहे. तर आता मी हा दुसरा पण असा डोसा तयार करून घेतला. तर अशा प्रकारे आपला हा डोसा, चटणी, बटाट्याची भाजी तयार झाली होती. तर हा दुसरा पण डोसा मी इथं तयार करून घेतला. खूप छान असा माझ्या मुलांना खूप आवडतं, खूप आवडीने खातात म्हणून मी हा रविवारी प्लॅन केला होता. तर अशा प्रकारे आपला आता हा डोसा तयार झालेला आहे. चटणी पण तयार झालेली आहे. आहा! मस्तच. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. चला, कशी वाटली माझी डोस्याची रेसिपी? तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.